नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे. चौफेर यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधिमंडळातला आमदार अपात्रतेचा बहुचर्चित प्रश्न आज विधानसभा अध्यक्षाच्या निकालांवरून सुटला आणि त्यामुळं एकंदरीतच विधानसभेच्या अपात्रतेच्या प्रकरणातील निकाल लागलाय आणि परीक्षेमध्ये सगळेच पास झाले असा या निकालाचा एका वाक्यात आपल्याला अर्थ सांगता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून जो काही विधिमंडळाच्या अध्यक्षांनी जो काही आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणात निकाल दिलाय त्या निकालाचा थोडक्यात अन्वयार्थ आता आपण समजून घेणार आहोत. एकंदरीतच विधिमंडळाच्या अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने जी काही मार्गदर्शक तत्व आखून दिली होती त्या मार्गदर्शक तत्वाच्या आधारावर आमदार अपात्रतेचा निकाल देणं अपेक्षित होतं. परंतु विधिमंडळाच्या अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांना काही अंशी हरताळ फासली आहे आणि त्यामुळं या निकालाच्या आधारे या ठिकाणी कोणत्या एका राजकीय पक्षाचा पराभव झाला नाही, उद्धव ठाकरेंचा पराभव झाला नाही, तर हा लोकशाहीचा पराभव झाला आणि कायद्यातील विसंगती शोधणाऱ्या वकिलांचा विजय झाला हे आपल्याला म्हणावं लागेल. मग आज या निकालाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस विधिमंडळाच्या अध्यक्षांनी जे काही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं होतं की राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवायचं. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे गटांचे जे काही भरत गोगावले होते व्हीप म्हणून त्यांची जी काही नेमणूक झाली होती ती नेमणूक त्यांनी रद्द केली होती, बेकायदेशीर होती. एकनाथ शिंदेची नियुक्ती ही बेकायदेशीर होती. पण ह्या सगळ्या नियुक्त्यांना आज विधिमंडळाच्या अध्यक्षांनी पात्र केलं. ते पात्र करत असताना त्यांनी जी काही शिवसेनेची जी काही घटना आहे ती घटना पाहत असताना 2018ची घटना जी की निवडणूक आयोगानं जी अमान्य केली होती त्याच पद्धतीनं विधिमंडळाच्या अध्यक्षांनी सुद्धा 2018ची घटना ही अमान्य केलेली आहे. आणि मग एकंदरीतच राजकीय पक्ष ठरवताना त्यांनी 1999च्या घटनेला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं. आणि मग हे महत्वाचं स्थान देत असताना त्यांनी 99च्या घटनेमध्ये जी काही राजकीय पदाची जी काही संरचना आहे ती संरचना या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानं राजकीय पदाची संरचना मांडत असताना त्यामध्ये पक्ष प्रमुख हे पद कसं नाही हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्या आधारावर या ठिकाणी त्यांनी घटना ठरवताना विचारधारा ठरवताना काही वेळा बगल देण्याचा प्रयत्न करून विधिमंडळातलं बहुमत असलेला पक्ष हाच राजकीय पक्ष हा एक नवीन शोध या ठिकाणी लावलेला आहे. आणि मग या सगळ्या निकालाच्या बाबतीत एकनाथ शिंदे गटाचा हा विजय जरी झाला असला तरी या ठिकाणी जी उद्धव ठाकरे गटांची जी काही मूळ भूमिका होती ती म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यात यावं. पण झाले काय तर या ठिकाणी विधिमंडळाच्या अध्यक्षांनी राजकीय पक्षाचा निकाल देऊन सही सलामत सुटण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी त्यांनी दोनही गटांना पात्र केलं. त्यामुळे या निकालाची जी काही वैशिष्ट्ये आहे ती एका शब्दात जर आपण पाहिली तर कभी खुशी कभी गम या स्वरूपात झालेली आहे. आणि मग या निकालाच्या आधारावर उद्धव ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयात प्रथमच गेलेला आहे आणि उद्या ही जाणार आहे ही वस्तुस्थिती आहे. पण एकंदरीतच या अध्यक्षांच्या निकाला अन्वये या ठिकाणी जी काही 10वी अनुसूची
पक्षांतर बंदी जो काही कायदा आणला होता त्या 10व्या अनुसूचीच्या मधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून तांत्रिक पळवाटा शोधून या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाला पुढची चाल देण्यात अध्यक्ष यशस्वी झालेले आहेत. वास्तविक पाहता 10वी अनुसूची यामधल्या ज्या काही पळवाटा आहेत त्या पळवाटा ह्या दुरुस्त करणं हे आता कायद्याची गरज आहे. परंतु ज्या वेळेस एखादं नेतृत्व किंवा विधिमंडळाचा अध्यक्ष किंवा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून जे व्यक्ती काम करतं त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की कायद्यामध्ये जे लिहिलेलं नाहीये, पुन्हा ऐका मी काय सांगतोय, कायद्यामध्ये जे लिहिलेलं नाहीये ते त्या न्यायाधीशाला, अध्यक्षाला, नेतृत्वाला वाचता आलं पाहिजे. आणि जे लिहिलं ते योग्य पद्धतीनं वाचता आलं पाहिजे. ह्याच गोष्टी याला बिटवीन द लाईन असं म्हटलं जातं. आणि ह्या गोष्टी या 10व्या अनुसूचीच्या बाबतीत अध्यक्षांनी केलेल्या नाहीत हे या ठिकाणी निश्चित खरं आहे. आणि मग एकंदरीतच या निकालावरून कभी खुशी कभी गम जरी असलं तरी आता विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर जर पक्ष ठरवल्या जाऊ लागले तर 10वी जी काही अनुसूची आहे ती अनुसूचीचा महत्व या ठिकाणी राहणार नाही. आणि त्यामुळं जी काही 10वी अनुसूची आहे त्या 10व्या अनुसूचीचा अर्थ आता पुन्हा एकदा नव्याने लागण्याची गरज ही सर्वोच्च न्यायालयाला आहे. एकंदरीत सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. परंतु त्या सर्वोच्च अभिलेख न्यायालयाचाही निर्णय ह्या वकिलांच्या विजयानं या ठिकाणी त्या विरोधन पडल्याचं असलं आपल्याला दिसून येतो. आणि मग एकंदरीतच या 10व्या अनुसूचीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला योग्य तो निर्णय घेणं आता गरजेचं आहे. एकंदरीतच या अपात्र आमदार प्रकरणाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जी काही चर्चा होती ती चर्चा ही वेगवेगळ्या पद्धतीची होती. आणि सुरुवातीपासूनच विधिमंडळाच्या अध्यक्षांवर अनेक लोकांचा अविश्वास होता आणि लोकांना अपेक्षित होता तोच निकाल या ठिकाणी अध्यक्षांनी दिला. आणि म्हणून आता एकंदरीतच विधिमंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत हे अध्यक्ष एका राजकीय पक्षाच्या हातातील बाहुले होताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे ज्या राजकीय पक्षाकडून ते निवडून आलेले आहेत त्या राजकीय पक्षाच्या हातातील बाहुले होतात. आणि त्या राजकीय पक्षाला अपेक्षित असलेली जी काही भूमिका आहे, अपेक्षित असलेले जे काही निर्णय आहे ते निर्णय हे अध्यक्षाच्या माध्यमातून घेतले जातात. हे भारतीय लोकशाहीसाठी चांगलं नाही. हा भारतीय लोकशाहीसाठी काळिमा फासणारा मुद्दा आहे. आणि एकंदरीतच आज देशाची जी काही परिस्थिती आपण पाहतो ती परिस्थिती पाहता आज विधिमंडळाचे अध्यक्ष असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील किंवा ज्या काही केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये निवडणूक आयोग असेल, ईडी सारख्या संस्था असतील, सीबीआय सारख्या संस्था असतील, या संस्थांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. आणि मग या विश्वासार्हता जर यांना वाढवायची असेल तर अध्यक्ष हे राजकीय पक्षाच्या हातातील बाहुले होता कामा नये. आणि म्हणून जो काही आजचा जो काही निकाल आलाय तो निकाल हा केवळ उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा पराभव नाही तर हा प्रादेशिक पक्ष येत्या काळात कसे संपवता येतील यासाठी पाडलेला एक पायंडा आहे. आणि पक्षांतर कोणत्या पद्धतीनं करावं, कसं करावं याचा आदर्श नमुना घालून देण्याचं काम या महाराष्ट्रानं केलेलं आहे. आणि त्याला साथ दिलेली आहे ती महाशक्तींनी आणि विधिमंडळाच्या अध्यक्षांनी. त्यामुळे आजचा निकाल हा लोकशाहीचा पराभव आहे आणि लोकशाहीच्या पराभवाला हातभार लावणाऱ्या, कायद्यातील पळवाटा शोधणाऱ्या वकिलाचा विजय आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगणं गरजेचं आहे.
धन्यवाद.